ठिकाणी गोमातेच्या रक्षणासाठी आपण सर्व निवेदन द्यायला आलेलो आहोत। गोमाता ही राष्ट्रमाता व्हावी असं अलाहाबाद हायकोर्टाने सांगितलेलं आहे, सरकारला सुचवलेलं आहे की गोमाता ही राष्ट्रमाता व्हावी, जेणेकरून त्यांची कत्तल होणार नाही। कारण गोमातेची कत्तल म्हणजे आपण आपल्या नशिबालाच कत्तल करतोय। कारण गोमातेच्या याच्या शेणाला आपण म्हणतो की गोमय वसते लक्ष्मी, गोमयमध्ये लक्ष्मी म्हणजे शेणामध्ये लक्ष्मी असते। संध्याकाळनंतर आपण शेण आवरत नाही कारण लक्ष्मी असते। तर गोमय वसते लक्ष्मी अशी जी म्हण आहे ती आपण पूर्ण याच्याने पाळूया किंवा पाळायला भाग पाडूया आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, जे हायकोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलेलं आहे त्यामध्ये आपण गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा असा प्रयत्न करू। कारण गोमातेच्या शेणाचं खूप महत्त्व आहे। आपण आता आजकालच्या काळामध्ये सगळे मोबाईल वापरतो, रेडिएशन होतं। रेडिएशन जर शेणाने हे केलं तर रेडिएशनचं प्रमाण शून्य होऊन जातं आपल्या शरीरामध्ये। तर हे जे काही महत्त्व आहेत गोमातेचे, दुधाचे, गोमूत्राचे, शेणाचे, हे सर्व जे महत्त्व आहेत ते आपण राष्ट्रमाता दिल्याशिवाय होणार नाही। म्हणून आमची अशी मागणी आहे सगळ्यांची आपली की गोमातेला राष्ट्रमातेचं आपलं नाव सांगा। ॲडव्होकेट राहुल पारे। पंडितजीला